नमस्कार. चला आज ऐकूया एक खूप जुनी भारतीय कथा, कुशल लोहाराची सुई. आता ही फक्त एक गोष्ट नाहीये, तर यात कौशल्य, आत्मविश्वास आणि आपलं ध्येय कसं गाठावं याबद्दल खूप काही शिकण्यासारखं आहे. बरं, ही जी कथा आहे ना, ती जातक कथांमधून आलेली आहे. आता जातक कथा म्हणजे काय? तर असं म्हणतात की भगवान बुद्धांनी त्यांच्या पूर्वजन्मात ज्या कथा सांगितल्या होत्या, त्या आहेत या. आणि प्रत्येक कथेतून आपल्याला काहीतरी महत्त्वाचं शिकायला मिळतं. चला तर मग, आता सुरू करूया ही कथा. आता एक प्रश्न आहे. विचार करा, एक छोटीशी सुई, फक्त एक सुई एखाद्याच्या कौशल्याचा, त्याच्या हुशारीचा पुरावा कशी काय बनू शकते? म्हणजे हे कसं शक्य आहे? याच प्रश्नाचं उत्तर या संपूर्ण कथेमध्ये दडलेलं आहे. असं म्हणतात की ही कथा स्वतः भगवान बुद्धांनी त्यांच्या शिष्यांना ऐकवली होती. का? तर आपलं ज्ञान आणि कौशल्य किती परिपूर्ण असायला हवं हे त्यांना पटवून द्यायचं होतं. आणि त्यासाठी त्यांनी स्वतःच्याच एका पूर्वजन्माचं उदाहरण दिलं. तर गोष्टीची सुरुवात होते बोधिसत्वापासून. तो एका लहानशा गावात राहायचा, एका गरीब लोहाराच्या घरात जन्मलेला, पण कमालीचा हुशार आणि एक जबरदस्त कारागीर होता. एकदा काय झालं, त्याच्या कानावर आलं की जवळच्याच एका मोठ्या गावातल्या मुख्य लोहाराची मुलगी खूप सुंदर आहे. आणि ऐकताच त्याने ठरवून टाकलं, लग्न करायचं तर तिच्याशीच. पण इथे एक अडचण होती. या दोन्ही कुटुंबांमध्ये ना जमीन आसमानाचा फरक होता. एका बाजूला आपला बोधिसत्व, एक गरीब, कोणीही न ओळखणारा लोहार, आणि दुसऱ्या बाजूला त्या मुलीचे वडील, जे श्रीमंत होते, राजाचे आवडते होते आणि चक्क 1000 लोहारांच्या गावाचे प्रमुख होते. म्हणजे त्यांचं लग्न होणं हे जवळजवळ अशक्यच वाटत होतं. पण बोधिसत्वाने ठरवलं होतं की तो शब्दांनी नाही, तर आपल्या कलेने, आपल्या कौशल्याने त्यांचं मन जिंकेल. त्याने विचार केला की आपण अशी एक वस्तू बनवूया की जिला बघून कोणीही नाही म्हणूच शकणार नाही. आणि मग त्याने बनवली एक अशक्यप्राय सुई. आता ही काही साधीसुधी सुई नव्हती बरं का, ती एकदम भारी लोखंडापासून बनवलेली होती. इतकी नाजूक पण तितकीच मजबूत. ती भाषांसारख्या कठीण गोष्टींना सुद्धा आरपार भेदू शकत होती. आणि पाण्यात टाकली ना तर चक्क पाण्यावर तरंगायची. सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे तिचं संरक्षण करण्यासाठी तिला 1-2 नाही तर तब्बल 7 वेगवेगळ्या आवरणांमध्ये ठेवलं होतं. मग काय, ही अद्भुत सुई घेऊन बोधिसत्व पोचला त्या मुख्य लोहाराच्या गावात आणि थेट त्याच्या घरासमोर जाऊन एका मस्त काव्यात्मक सुरात तो आपल्या सुईची जाहिरात करू लागला. दोऱ्यात सहज ओली जाणारे, गुळगुळीत आणि सरळ, कुरंदाने घासून चकचकीत केलेली, टोकदार आणि नाजूक सुया कोण घेणार? त्याचा तो गोड आवाज ऐकून ती मुख्य लोहाराची मुलगी घराबाहेर आली. तिने त्याला पाहिलं आणि म्हणाली, "अरे, तुम्ही इथे काय करताय? या गावात तर आम्ही सगळेच लोहार आहोत. इथे तुमच्या सुया कोण विकत घेणार?" जणू काही ती त्याला म्हणत होती की लोहारांच्याच गावात सुया विकायला येणं म्हणजे वेडेपणा आहे. यावर बोधिसत्वाचा आत्मविश्वास तर बघा. तो तिला म्हणाला, "बाई साहेब, एकदा का तुमच्या वडिलांना कळलं ना की ही सुई मी बनवली आहे, तर ते तुमचं लग्न माझ्याशी लावून देतील आणि त्यांची सगळी संपत्ती सुद्धा मला देतील." केवढा हा विश्वास आपल्या कौशल्यावर. आता ह्या दोघांचं बोलणं त्या मुलीच्या वडिलांनी म्हणजे मुख्य लोहाराने ऐकलं. त्यांनाही आश्चर्य वाटलं. त्यांनी लगेच त्या तरुण लोहाराला आत बोलावलं आणि ठरवलं की याचा दावा खरा आहे की खोटा हे सगळ्यांसमोरच तपासायचं. आणि इथूनच कथेला खरी कलाटणी मिळणार होती. मग काय, गावातले सगळे म्हणजे तब्बल 1000 लोहार त्या अनोळखी तरुणाचं कौशल्य बघायला जमले. अख्खं गाव तिथे साक्षीदार म्हणून उभं होतं. सगळ्यांच्या मनात उत्सुकता होती, थोडा ताणही होता की आता काय होणार. परीक्षेला सुरुवात झाली. बोधिसत्वानं एक बंद नळी पुढे केली. मुख्य लोहारानं विचारलं, "हीच का ती सुई?" तो हसून म्हणाला, "नाही, हे तर फक्त तिचं पहिलं आवरण आहे." आणि त्याने ते सहज काढलं. मग त्याने दुसरं काढलं, तिसरं, असं करत करत त्याने तब्बल 6 आवरणं काढली आणि मग सगळ्यात शेवटी ती खरी नाजूक सुई सगळ्यांसमोर आली. आणि ते दृश्य बघून तिथे जमलेले ते 1000 लोहार सगळे आश्चर्याने थक्क झाले. त्यांनी टाळ्या वाजवल्या आणि आदराने आपली वस्त्र हवेत फडकावली. कारण असं काहीतरी त्यांनी आयुष्यात पहिल्यांदाच पाहिलं होतं. हे अविश्वसनीय होतं. पण थांबा, गोष्ट इथेच संपली नाही. खरी परीक्षा तर अजून बाकी होती. एक मोठी, जड लोखंडी आयरण आणली गेली.
बोधिसत्वाने ती नाजूकशी सुई उचलली आणि त्या ऐरणीवर मारली. आणि काय आश्चर्य! ती सुई त्या कठीण लोखंडाला भेदून आरपार गेली आणि खाली ठेवलेल्या पाण्याच्या भांड्यात पडून न बुडता अगदी शांतपणे तरंगू लागली. एकाच वेळी ताकद आणि नजाकत, हे तर कौशल्याचं शिखर होतं. आता यानंतर काय होणार हे तर स्पष्टच होतं. आता काही बोलायची, काही विचारायची गरजच नव्हती, कारण त्याच्या कलेने, त्याच्या कौशल्यानेच सगळं काही बोलून दाखवलं होतं. त्या मुख्य लोहाराने सगळ्या 1000 लोहारांसमोर आपल्या मुलीचा हात बोधिसत्वाच्या हातात दिला आणि म्हणाला, ही कन्या तुमच्यासाठीच योग्य आहे. त्याने दोघांच्या हातावर पाणी सोडून त्यांचा विवाह लावून दिला. त्यांनी मान्य केलं की या तरुणाच्या कौशल्यापुढे त्याची संपत्ती खरंच काहीच नाही. आणि मग पुढे जाऊन जेव्हा मुख्य लोहार वारले तेव्हा तोच तरुण बोधिसत्व त्या संपूर्ण गावाचा प्रमुख बनला. बघा, त्याने फक्त आपल्या कलेच्या जोरावर प्रेम, आदर आणि नेतृत्व सगळं काही मिळवलं. पण थांबा, या कथेमागे एक खूप खोल अर्थ आहे. बुद्धांनी नंतर सांगितलं की तो हुशार तरुण लोहार दुसरं तिसरं कोणी नसून ते स्वतःच होते, बोधिसत्व म्हणून. आणि ती लोहाराची मुलगी म्हणजे यशोधरा, म्हणजेच राहुलची आई, ही त्यांच्या अनेक जन्मांपैकी एका जन्माची सुंदर कथा होती. आणि ही कथा आपल्याला एका महत्वाच्या प्रश्नावर आणून सोडते. प्रत्येकाच्या आयुष्यात अशी कोणती अशक्यप्राय सुई असू शकते? असं कोणतं काम, असं कोणतं कौशल्य जे आपलं सर्वोत्तम रूप जगासमोर आणू शकेल आणि आपली खरी योग्यता सिद्ध करेल? यावर नक्कीच विचार करायला हवा.